नमस्कार मित्रांनो, मी सूरज आपलं बी डिसिप्लिन ट्रेडर या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे. आपण ट्रेडिंग इन द झोन या पुस्तकाचा क्रमशः वाचन करण्याचा प्रयत्न करत आहोत. यापैकी प्रकरण पहिले यशाकडे जाण्याचा मार्ग आपला वाचून पूर्ण झालेला आहे. ज्या आपल्या मित्रांनी अद्याप हा व्हिडिओ पाहिले नसतील त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे प्लेलिस्टची, त्यावरती जाऊन पाठीमागचे व्हिडिओ पाहून घ्यावे, म्हणजे आपल्याला कंटिन्युटीमध्ये समजायला मदत होईल. तर चला प्रकरण दुसरे वाचूया. प्रकरण दुसरे आहे ट्रेडिंग व्यवसायातील आमिष, प्रलोभन व धोके. 1994 सालच्या जानेवारी महिन्यात फ्युचर्स मॅगझिनने प्रकाशित केलेल्या शिकागो येथील एका व्यापारी परिषदेत मला भाषणासाठी विचारण्यात आलं. तेथे दुपारच्या जेवणाच्या वेळी मी एका मासिकेच्या संपादकाच्या शेजारी आणि ट्रेडिंग विषयीच्या पुस्तकाच्या एका प्रमुख प्रकाशकाच्या शेजारी बसलो होतो. आम्ही चर्चा करत होतो की ट्रेडिंगमध्ये फारच कमी लोक यशस्वी का होतात. खरे तर हे अपयशी ठरणारे लोक तसे निपुण असतात. त्यांच्या बौद्धिक क्षमतावर शंका घेण्यास तसा वाव नसतो. संपादकाने मला विचारलं की या घटनेचे संभाव्य स्पष्टीकरण असे असू शकते का की लोक मुळातच चुकीच्या कारणामुळे ट्रेडिंग व्यवसायामध्ये उतरले आहेत. ते ऐकून मी स्तब्ध झालो. एक मात्र खरे की लोक अतिउत्साहाने किंवा विशिष्ट योजना न आखता काही वेळा ट्रेडिंग व्यवसायामध्ये उतरतात, परंतु ट्रेडिंगचे खरे आकर्षण अधिक मूलभूत किंवा सार्वत्रिक आहे. ट्रेडिंग हा एक असा उपक्रम आहे की जो आपल्या सृजनशील अभिव्यक्तीचे वैयक्तिक अमर्याद स्वातंत्र्य प्रदान करतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आपल्यापैकी बहुतेकांना नाकारले गेले आहे. संपादकाने मला या गोष्टीचा अर्थ काय असा विचारला. मी समजावून सांगितले की ट्रेडिंग व्यवसायामध्ये आपण जवळजवळ सर्व नियम बनवतो. याचा अर्थ असा आहे की आपण स्वतःला व्यक्त करण्यासाठी फारच कमी निर्बंध किंवा सीमा आहेत. अर्थात फ्लोर ट्रेडर होण्यासाठी एक्सचेंजचा सदस्य बनणं किंवा तुम्ही ऑफ द फ्लोर ट्रेडर असाल तर ब्रोकरेज अकाउंट उघडण्यासाठी किमान आर्थिक गरजांची पूर्तता करणं अशा काही औपचारिकता आहे. पण अन्यथाच एकदा का तुम्ही ट्रेडिंग सुरू करण्याच्या स्थितीत आलात की तुम्हाला ते कसे करता त्यासाठी अस्तित्वात असलेल्या शक्यता अक्षरशः अमर्याद असतात. अनेक वर्षापूर्वी मी हे उपस्थित असलेल्या एका परिसंवादाचे एक उदाहरण मी त्यांना दिले. कुणीतरी असा हिशोब केला होता की जर तुम्ही बॉन्ड फ्युचर्स, बॉन्ड ऑप्शन्स किंवा कॅश बॉन्ड मार्केट्स यांची सांगड घातली तर 8 अब्जाहून अधिक संभाव्य कॉम्बिनेशन्स तयार होतील. आता बाजारातील प्रचलित परिस्थितीत तुम्ही कशी वाचता आणि हाताळता यावरती तुम्हाला उपलब्ध असणारे पर्याय आणि संधी यांची संख्या विस्तारत जाते. त्यावर त्या संपादकाने मला विचारले, अशा अनिर्बंध वातावरणात प्रवेश मिळाल्यामुळे सातत्याने अपयश का येईल? मी म्हणालो, अमर्याद शक्यता आणि त्या शक्यतांचा फायदा घेण्याच्या अमर्याद स्वातंत्र्यासह त्या व्यक्तीस अद्वितीय आणि विशेष मानसिक आव्हाने देखील पचवावी लागतात. ही अशी आव्हाने आहेत की त्यासमोर जाण्यासाठी फारच कमी लोक योग्यरित्या सुसज्ज असतात. स्वातंत्र्याचे मूल्य सर्वात उच्च असते. आपल्या सर्वांनाच ते स्वाभाविकपणे हवेसे वाटले तरी त्यासाठी झटावे लागते. आपल्याकडील संसाधने मर्यादित आहेत. त्यातही आपली संसाधने अजून पूर्णपणे विकसित झालेली नाहीत. आपल्याला मानसिक आव्हाने सोडवण्याची असतील तर प्रत्येकाने आपली शैक्षणिक पार्श्वभूमी, बुद्धिमत्ता किंवा इतर प्रयत्नांमध्ये ते किती यशस्वी झाले आहेत
त्याची पर्वा न करता काही मानसिक समायोजन करणे आवश्यक आहे. हे समायोजन असे आहे ज्याचा संबंध एक अंतर्गत मानसिक रचना तयार करण्याशी आहे. मानसिक रचना ट्रेडरला काहीही करण्याचे स्वातंत्र्य आणि त्या स्वातंत्र्याचा थेट परिणाम होऊ शकणाऱ्या आर्थिक आणि मानसिक नुकसानाचा अनुभव घेण्याची क्षमता या दोन्हीमध्ये सर्वात जास्त प्रमाणात संतुलन प्रदान करतो. मानसिक रचना तयार करणे पुरेसे कठीण असू शकते, विशेषतः जर एखादी गोष्ट आपल्या मनाच्या विरुद्ध असेल. तर आपल्यापैकी ज्यांना यशस्वी ट्रेडर व्हायचे आहे त्यांच्यासाठी योग्य कृती आराखडा तयार करण्यात नेहमीच अडचणी येणार आहेत आणि त्यातही मानसिक प्रतिकारामुळे त्या वाढत जाणार आहेत. आपण सर्वजण कोणत्या ना कोणत्या सामाजिक वातावरणात जन्माला आलो. सामाजिक वातावरण मग ते कुटुंब असो, शहर असो, राज्य असो वा देश असो, ते सर्व घटक आपली मानसिकता सूचित करते. सामाजिक संरचनामध्ये नियम, बंधने, सीमा आणि समजुतीचा एक संच असतो जो वर्तनाची एक संहिता बनतो. हे संच त्या सामाजिक संरचनेतील व्यक्ती कशा प्रकारे स्वतःला व्यक्त करू शकतात किंवा करू शकत नाही यावर मर्यादा घालतात. समाज रचनेच्या बहुतांश मर्यादा आपण जन्माला येण्यापूर्वीच प्रस्थापित केल्या गेल्या असतात. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर आपल्यापैकी कोणीही जन्माला येण्यापूर्वीच आपल्या वैयक्तिक अभिव्यक्तीवर नियंत्रण ठेवणारी बहुतेक सामाजिक घटक पूर्वीच रुजलेली असतात. समाजाची संरचनेची गरज आणि त्या व्यक्तीची स्व अभिव्यक्तीची गरज असा संघर्ष का होऊ शकतो हे सहज लक्षात येते. ट्रेडिंगच्या कलेवर प्रभुत्व मिळवू इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अशा मूलभूत संघर्षाचा सामना करावा लागतो. या ग्रहावर जन्मलेल्या प्रत्येक मुलामध्ये एखादे अद्भुत वैशिष्ट्य, वैयक्तिक अभिव्यक्तीचा एक प्रकार सर्वसामान्य आहे, ते म्हणजे कुतूहल. मग ते मूल कोणत्या ठिकाणी, सांस्कृतिक किंवा सामाजिक परिस्थितीत जन्माला आलेले असू द्या, प्रत्येक मुलाला उत्सुकता असते. प्रत्येक मूल शिकण्यासाठी उत्सुक असतं. त्याच्यामध्ये जिज्ञासा भरून राहिलेली असते. त्याचाच अर्थ त्या लहान मुलास आपण कोणतेही बंधन न आणता प्रत्येक गोष्टीचा आनंद घेण्यास मुक्त सोडले तर ते बाळ कोणत्याही बाह्य प्रेरणेशिवाय खूप काही शिकू शकेल. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर जरी सर्व मुलांना कुतूहल असलं तरी सर्व मुलांना नैसर्गिकरित्या एकाच गोष्टीबद्दल कुतूहल असतंच असं नाही. आपल्यापैकी प्रत्येकाच्या आत असे काहीतरी आहे की जे आपल्या जाणिवेला सतत डिवचत असते, काहीतरी नवीन आणण्याची प्रेरणा देत असते. बरोबर आहे ना? नैसर्गिक आकर्षणे म्हणजे आपल्याबद्दल आपल्या नैसर्गिक किंवा उत्कट स्वारस्य वाटते. जग वैविध्यपूर्ण आहे आणि ते आपल्यापैकी प्रत्येकाला शिकण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी खूप काही प्रदान करते. परंतु याचा अर्थ असा नाही की आपल्यापैकी प्रत्येकाला तेथे असलेल्या सर्व गोष्टींबद्दल शिकण्यात किंवा अनुभवण्यात नैसर्गिक किंवा उत्कट रस आहे. आपल्या प्रत्येकामध्ये अशी काही अंतर्गत यंत्रणा आहे जी आपल्याला नैसर्गिकरित्या निवडक बनवते. तुम्ही जर नीट विचार केलात तर तुम्ही अशा अनेक गोष्टींची यादी करू शकाल ज्यात तुम्हाला अजिबात स्वारस्य नाही, ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला फक्त वरवर स्वारस्य आहेत. अशा गोष्टीची आणखीन एक यादी तुम्ही बनवू शकता. सरतेशेवटी तुम्हाला उत्कट स्वारस्य असलेल्या प्रत्येक गोष्टीची तुम्ही यादी करू शकता. अर्थात तुमच्या विशिष्ट आवडीची पातळी वाढली की या याद्या लहान होत जातात. उत्कटता, कमालीचा उत्साह नेमका कुठून येतो यावर माझे वैयक्तिक मत असे आहे की आपल्या अस्तित्वाच्या सखोल पातळीवरून
त्याची उत्पत्ती होत असावी. आपण स्वतःला पूर्णपणे ओळखलेले असेल तर आपल्याला आपल्या स्वारस्याची नेमकेपणाने ओळख होईल. आपल्या सामाजिक संगोपनाचा परिणाम म्हणून आपल्या आवडीनिवडी आणि आपले स्वारस्य ह्या गोष्टी विकसित होत असतात. तर मित्रांनो, दुसऱ्या प्रकरणामधील ही जी सुरुवात आहे ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण या प्रकरणामध्ये मार्क डग्लस यांनी सांगितलेले आहे की सामान्य जी लोक या ट्रेडिंग व्यवसायामध्ये येण्याचा प्रयत्न केलेले असतात तर ती आपापल्या क्षेत्रामध्ये अगदी निपुण असतात, परंतु ते जेव्हा ट्रेडिंगमध्ये येतात त्यावेळी लॉस करत असतात. आणि हा लॉस करण्यापाठीमागचा त्यांचा पहिला कारण असं असू शकतं की आपण की अमर्यादित ट्रेडिंग करत असताना आपल्याला जे अमर्यादित स्वातंत्र्य मिळतं तर त्याचाच परिणाम असा होतो की आपण अयशस्वी होतो. आता स्वातंत्र्य म्हणजे काय असं म्हटलेलं आहे की आपण काय करावं, कधी करावं, कसं करावं यावरती आपल्यावरती कुणाची बंधने नसतात. आणि ज्यावेळी आपण अशा अमर्यादित बंधनाच्या वातावरणामध्ये काम करत असतो तर ते प्रत्येकालाच अशा वातावरणामध्ये काम करणं शक्य होत नसतं आणि याचाच परिणाम हा होत असतो. तर थोडीशी यामध्ये काय झालेलं आहे की शब्द जे आहेत ते शब्द थोडीशी जड वापरलेले आहेत, त्यामुळं काही वेळा आपल्याला ते वाचनामध्ये किंवा समजून घेण्यामध्ये त्रास होऊ शकतो. तर आज आपण येथे थांबूया. पुढील व्हिडिओमध्ये आपण याचा पुढचा भाग वाचण्याचा प्रयत्न करूया. तर नेहमीप्रमाणे जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रांच्या बरोबर शेअर करा. व्हिडिओ जर प्रथम पाहत असाल अजून जर आपण आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा. धन्यवाद.